सहवास आलेल्या पत्रिका आपल्याकडनं सोडवून घेतात. त्यामुळे पत्रिका सोडवताना कसा विचार करायचा? ग्रहयोग, ग्रहांचे जे काही योग असतील त्यानुसार त्या आपल्या आयुष्याच्या कुठल्या संबंधांमध्ये त्याचा परिणाम होणार आहे, याचा सारासार कसा विचार करायचा आहे, याविषयीचे सर्व आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज मॅडमकडनं मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला अजूनही हा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी मॅडमना संपर्क करावा. मी मॅडमना विनंती करते की त्यांनी आजच्या क्लासला सुरुवात करावी. थँक्यू मॅडम. थँक्यू विद्या. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार मॅडम. मस्ते. नमस्कार सगळ्यांना. नमस्ते मॅडम. नमस्ते. ही कुंडली बघा. 13/1/49 संध्याकाळी 5 वाजता. पुणे. घेतली तारीख? हो मॅडम. 13/1/49 संध्याकाळी 5 वाजता पुणे. आपल्याला आज ज्योतिषचे योग बघायचे. ज्योतिषी आहे ते. तर ही कुंडली कशी आहे, ती ज्योतिषाला कुठले कुठले योग असला ते पाहायचे. हे मिथुन लग्न आहे. लग्नी चंद्र हर्षल आहे. प्लुटो आहे सेकंड हाऊस मध्ये. शनी तृतीय स्थानात आहे. नेपच्यून चतुर्थात आहे. केतू पंचमात आहे. आणि शुक्र गुरु रवी सप्तमात आहे. मंगळ बुध अष्टमात आहे. आणि राहू लाभस्थानामध्ये. नवमोष कुंडली लग्न कुंडली आणि चंद्र कुंडली सेम आहे, त्याच्यामुळे बलवान झाली आहे. कुंभ लग्न आहे. धनस्थानामध्ये चतुर्थात मंगळ, राहू शुक्र बुध पंचमात, शनी षष्ठात, गुरु भाग्यात, हर्षल दशमात, रवी केतू लाभात आणि प्लुटो आणि चंद्र येते. आता मिथुन लग्न आणि मिथुन रास, नवमोष पण वायू तत्वाचा, त्याच्यामुळे बुद्धिजीवी लोक असतात. हे बैठक काम करतात. शास्त्रीय विषयाचं ज्ञान असतं आणि संपूर्ण बौद्धिक काम दाखवतो. मिथुन लग्न वायू तत्व. शनी हा वायू तत्वाचा ग्रह आहे आणि राशी त्याच्या 3, 7, 11 वायू तत्वाच्या. त्याच्यामुळे बुध शुक्र शनी हे मित्र आहेत. आता आकाश तत्वातून वायू तत्वाची निर्मिती झालेली आहे. स्पर्श हा त्याचा गुण आहे. स्पर्श हा त्याचा गुण आहे. आणि वायू जरी दिसत नसला तरी तो त्वचेला त्याची जाणीव होते. त्यामुळे त्वचा हे त्याचे ज्ञानेंद्रिय आहे. म्हणून जर 3, 7, 11 मध्ये काही ग्रह बिघडले, 3, 7, 11 मध्ये काही जर समजा ग्रह बिघडले तर त्वचेत किंवा एखाद्या अवयवामध्ये खरखरीतपणा किंवा कोरडेपणा येतो. हे बुद्धिमान असल्यामुळे
ही रासच आणि वायुतत्व हे बुद्धिमान असल्यामुळे सर्व गोष्टींना स्पर्श करतात. म्हणजे हे शिकायचंय, ते शिकायचंय, कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही. सगळ्या गोष्टींना स्पर्श करणं हे वायुतत्वाचं काम आहे. समजा काही पोकळी असेल आणि जर तिथे रिकामी जागा आहे त्या पोकळीमध्ये, तर ती व्यापून टाकायची हे वायूचं काम आहे. वायूला सवय आहे ती व्यापून टाकायची. आणि सर्वात बुद्धिमान तत्व आहे आणि सर्वस्पर्शी बुद्धिमत्ता आहे. चिकित्सक आहे, संशोधक वृत्ती आहे. मग कुठल्याही प्रकारची गती किंवा हालचाल किंवा ने-आण करणे, मग प्रवास आहे, देवाणघेवाण आहे, बदल आहे, हे सगळं वायूमुळे घडतं. आणि कुंडलीमध्ये शनी हा बदल घडवतो. शनी जर कुंडलीमध्ये चांगला असेल तर तुमच्या जीवनाची गती तुम्हाला योग्यरित्या, जीवनाची गती जी आहे ती योग्यरित्या होते. पण जर बिघडला तर ती वायूची गती जी आहे ती बिघडते. मग बिघडते म्हणजे काय? तर शनी म्हणजे काय? शनी म्हणजे विलंब. शनीचा संबंध कसा? उशिरा होणे, खोळंबा होणे. या प्रकारचं शनी जर बिघडला तर सर्व गोष्टी विलंबाने होतात. सर्वात जास्त गती आपल्या कुठल्या अवयवामध्ये असते? तर हातामध्ये. हाताला जास्त गती असते. म्हणून त्याचं वायूचं जे कर्मेंद्रिय आहे ते हात आहे. हे लोक, वायुतत्वाची जी काही लोक आहेत ती सहज मैत्री करतात, सहज कॉन्टॅक्ट जोडतात. पण कोणताही कुठेही म्हणजे अति फार काळ गुंतून राहण्याचा स्वभाव नसतो. जेवढी माहिती असते ती काढून घ्यायची सवय असते, कारण त्यांना ज्ञान हवं असतं त्यांना. मग ते कुठूनही ज्ञान घेतात आणि त्याच्यामुळे काही फार काळ ते कोणाशी मैत्री करण्याचा स्वभाव नसतो. कारण वायू हा सगळीकडे स्पर्श करणार आहे. म्हणून रिलेशनशिप मध्ये पण जास्त टिकत नाही यांचं रिलेशनशिप. मग वायू तत्वामध्ये जर समजा मिथुन राशीमध्ये शुक्र आहे तर तिथे रिलेशनशिप जास्त टिकवणार नाही तो. सतत त्याला बदल हवे असतात. आणि तूळ ही चररास आहे. तूळ ही चररास आहे, त्याच्यामुळे वायू हा एकाच दिशेने धावतो. उदाहरणार्थ तुळेकडे काय काय येतं? तर मूत्र येतं, रक्त, सतत वाहणारा वायू आहे. मग कुंभेकडे काय आहे? तर कुंभेकडे स्थिरता आहे. मग वायू तिकडे स्थिर होतो. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की हाडांना कठीणता येते, हाडांमध्ये कठीणता येते. मग शरीरातील जी काही मोठी हाडं आहेत, मांड्या, तुमची नडगी पायाची किंवा पावलांमध्ये अग्नी आहे, मग त्याच्याजवळ हालचाल करायला किंवा गुडघ्यामध्ये हालचाल करायला खालच्या ह्याच्यातच आहे, फ्रीज मध्येच असणार त्याच्या खालच्या ह्याच्यात. मला विचारतोयस ना? हा, भाजीच्या ह्याच्यात. तर हालचाल करायला वायू हवा असतो. त्याच्यामुळे वायू हा तिकडे दिलेला आहे, शनीकडे. मग मिथुन रास जी आहे ती कुंडलीमध्ये फुफ्फुसाकडे येते. तर तिथे आकुंचन आणि प्रसरण करण्याची जी काही भात्यासारखी गती आहे ती तिकडे आहे, फुफ्फुसाकडे. आणि पोटामध्ये जी काही घुसळण्याची, अन्न पचनासाठी जे लागतं पोटामध्ये अन्न घुसळायला किंवा पचन करायला, तिथे कन्या ही द्विस्वभाव रास दिलेली आहे.
आता मकर रास ही पृथ्वी तत्वाची आहे, पृथ्वी तत्वाची रास आहे आणि त्याच्यामध्ये वायू तत्वाचा ग्रह शनी दिलेला आहे. तर का दिलाय असा? तर प्रारब्ध हे कर्माचं स्थान आहे. मग पूर्वकर्माचं जे काही संचित आहे ते उचलून या जन्माकडे जे काही आणण्याचं काम आहे ते वायूकडे आहे. आणि त्याचं नियंत्रण करणं, नियमन करणं आणि गती देणं हे वायूचं काम आहे. त्याच्यामुळे शनी हा कर्मस्थानात पृथ्वी तत्वाच्या राशीत वायू तत्वाचा ग्रह दिलाय. मग शनी हा तिथे काय होतो? हमाल होतो. म्हणून आपण त्याला हमाल किंवा ज्योतिषीमध्ये आपण शनीला सेवक म्हटलेलं आहे आणि किंवा शूद्र मानलेलं आहे. कर्माचा नियंता आहे म्हणून त्याला आपण यम पण म्हटलेलं आहे आणि मकर रास पण दिलेली आहे त्याला. आणि त्याच्यामुळे रोगामध्ये पण वातविकार होतो. शनी म्हणजे वातविकार. मग शनीकडे कुंभरास पण दिली आहे, ती मूल त्रिकोण रास आहे. मग या जन्मी जे काही नियमान कार्य करायचं आहे त्याची फळं किंवा लाभ त्याच्या पुढील जन्मी वाहून न्यायचं आहे त्याला. म्हणून लाभस्थानामध्ये कुंभरास येते. मग किती लाभ झाला याचा झडा घेणारा चित्रगुप्त जो काही आहे तो तिथे आहे. मग तूळ राशीमध्ये पण शनी उच्चेचा दिलेला आहे. कारण तूळ राशीमध्ये शनी उच्चेचा का दिला? कारण नाभी हे कार्यस्थळ जे आहे, नाभी ते वायू तत्वाचं आहे. मग जे काही कर्म आहे ते सप्तम स्थान आहे. कारण प्रारब्ध कर्माचं दशम स्थान येतं. मग अहंकाराच्या वासनापूर्तीसाठी भोग आणून देण्याचं काम शनी करतो. मग अन्नग्रहण, वीर्यदान, सुखाचं चिरस्थान ते मोक्षापर्यंत आणि वैराग्याकडे घेऊन जाण्याचं काम हा शनी करतो. मग तुळेत 20 अंशापर्यंत शनी हा उच्च असतो. कुंभेत 20 अंशापर्यंत मूल त्रिकोण राशीत असतो. नंतर मकर ही त्याची स्वराशी येते. मग शनीची 10व्या स्थानात शनी जेव्हा असतो, मकर रास जी दिली आहे त्याची तिसरी दृष्टी जी आहे ती मोक्ष स्थानावर, तिकडे व्ययस्थानावर येते. तिथे परलोक निद्रा किंवा अहंकाराचा तिकडे नाश आहे. मग शनी बिघडला की आत्मनियंत्रण नसतं, स्वतःवर ताबा किंवा संयम नसतो आणि वायूकडे तडजोड करण्याची वृत्ती किंवा समंजसपणा आहे. मग आपलेच मत बरोबर असा हेकटपणा वायूकडे नाहीये. त्याच्यामुळे वायू असा कुठेही अडून राहत नाही. ह्याच्यामध्ये वायूकडे इंटेलेक्च्युअल क्षमता जास्त आहे. त्याच्यामुळे आयडिया यांच्या लवकर सुचतात त्यांना. कन्सेप्ट जो आहे तो लवकर उलगडतात आणि लॉजिक पण चांगलं असतं यांच्याकडे, वायू तत्वाच्या राशी. शिक्षणात त्याच्यामुळे चांगला त्यांना फायदा होतो. मग इथे वायू तत्वाची नक्षत्र कुठली? तर मृग आहे, अश्विनी आहे, पुनर्वसू आहे, उत्तरा आहे, हस्त, चित्रा आणि विशाखा ही वायू तत्वाची नक्षत्र आहेत. आणि कन्येमध्ये उत्तरा, हस्त, चित्रा ही बुधाची नक्षत्र दिलेली आहे, वायू तत्वाची. तर तिन्ही नक्षत्र ही कन्येमध्ये वायू तत्वाची नक्षत्र आहे. कारण पोटाच्या स्थानामध्ये 3 नक्षत्र दिली आहेत. त्याच्यामुळे वायू पूर्णपणे पोटामध्ये तयार व्हावा किंवा अन्न इकडनं तिकडनं ढकलण्याचं काम वायूचं आहे. त्याच्यामुळे 3 नक्षत्र जी आहेत ती कन्या राशीत दिलेली आहे. तर इथे उत्तरा जी कन्येमध्ये नक्षत्र आहे, उत्तरा, चित्रा आणि हस्त ही बुधाची नक्षत्र, बुधाच्या राशीतली नक्षत्र. त्याच्यामुळे बुद्धिमत्ता कन्येला भरपूर असते. मग एखादा लग्नेश किंवा कुठलाही ग्रह बुधाच्या राशीत
असेल कन्या राशी तर ती बुद्धिमत्ता तिथे अफाट असते, किंवा वायू तत्वाच्या राशीत एखादा ग्रह आहे तर बुद्धिमत्ता चांगली असते. शनीची माणसं ओळखायची कशी, तर शनीची माणसं ओळखायला तुम्हाला चेहऱ्यावर त्यांच्या दाढी असते तर शनीची माणसं ओळखता येतात. आणि मकर राशीची कृश शरीर असतं, बारीक असतात. कुंभवाले पण बारीक आणि उंच असतात, त्यांचे पाय लांब असतात. आणि शनीच्या माणसांना कधी ओळखायचं असेल तर दाढी त्यांना असतेच असते. तर ती ओळखायची कशी, तर शनीचा माणूस आहे हे ओळखण्याचे एक साधन आहे. मिथुन रास आहे. आणि इथपर्यंत कळलं काय तुम्हाला? इथपर्यंत काही प्रश्न आहे तर मी कुंडली घेते. हो समजलं सर, समजलं मॅडम. आता मिथुन लग्न आणि मिथुन रास आहे, वायू तत्व आहे दोन्ही, आणि लवमोश पण वायू तत्वाचं आहे. आता इथे शनी जो आहे 13 अंशाचं लग्न आहे आणि 12 अंशाचा शनी आहे. नेहमी भावारंभाचे ग्रह बघायचे, तर भावारंभीचे ग्रह खूप परिणाम करतात व्यक्तिमत्वावर. तर लग्न भावारंभी शनी आहे आणि तो अष्टमेश आहे. मग हे मंगळ भावारंभी आहे मॅडम. हा मंगळ भावारंभी आहे ना 13 अंशाचा. हा मंगळ पण भावारंभी आहे आणि शनी पण भावारंभी आहे. मंगळ हा भावारंभी, ते इंजिनियर होते, आणि शनी हा भावारंभी आहे, त्याच्यामुळे अष्टमेश आहे तो शनी, त्याच्यामुळे ज्योतिषी पण आहे. आता गूढशास्त्रासाठी अंमल करणारे जे ग्रह आहेत ते हर्षल, नेपच्यून वायू किंवा पृथ्वी राशीत पाहिजे. नंतर शुक्र हर्षल युती एक चांगली असते, शुक्र आणि हर्षल युती. आणि ज्योतिषशास्त्राचे कारक ग्रह जे आहेत ते रवी, बुध आणि गुरु. मग बुध हर्षल युती, शुक्र हर्षल युती, हे ज्योतिषशास्त्र जे आहे ते भगवान शिवाने पार्वतीला ज्ञान दिलं होतं आणि पार्वतीने मग ऋषींना सांगितलं. मग चंद्र शनी युती पण इथे चालते ज्योतिषासाठी. शनी हा शिव आहे आणि चंद्र ही पार्वती आहे. त्याच्यानंतर बुध मंगळ युती ही गणितासाठी चांगली आहे. नेपच्यून चांगला हवा, नेपच्यून मानसशास्त्राचा कारक ग्रह आहे. गुरु आणि नेपच्यून त्यांचा त्रिकोणयोग पण चांगला. चंद्र हा आकर्षक असतो, चंद्र राहू युती चांगली, म्हणजे दुसऱ्यांवर छाप पाडण्याची कला उत्तम देतो. नंतर केंद्र आणि त्रिकोणाच्या स्वामीचा संबंध, केंद्र आणि त्रिकोणाच्या स्वामीचा संबंध अष्टम स्थानाशी हवा, किंवा त्या नक्षत्रात असेल तरी चालेल. अष्टम स्थान हे ऑकल्ट सायन्सचं स्थान आहे. गूढशास्त्र आपण अष्टम स्थानावरून बघतो. मग अष्टमाचा स्वामी पण केंद्र आणि त्रिकोणात असेल तरी चांगला. अष्टमाचा स्वामी केंद्र स्थान माहिती आहे ना, ही 4 केंद्र स्थान आहे आणि ही त्रिकोण स्थान आहे 5 आणि 9. तर केंद्र आणि त्रिकोण स्थानामध्ये असेल तरी चांगला. नंतर रवीचा संबंध जो आहे तो अष्टम स्थानाशी किंवा नक्षत्रात असेल तरी चांगला. रिसर्चसाठी अष्टम स्थान आहे. रिसर्च, पूर्ण गूढशास्त्राचं रिसर्च करणं किंवा गणिताचं रिसर्च करणं यासाठी अष्टम स्थान महत्वाचं आहे, किंवा राहूचा संबंध तिकडे येतो. मग त्यासाठी कुंभ राशीमध्ये ग्रह हवा. कुंभ राशी ही ज्योतिषासाठी चांगला आहे. आणि दुसरं म्हणजे 5 आणि पंचम स्थान आणि अष्टम स्थानाचा परिवर्तन योग पण चांगला आहे. नंतर अष्टमाचा संबंध केतूशी पण चांगला, केतू पंचमात असला तरी चांगला. नंतर शुक्र शनी केतू युती एक चांगली,
मग गुरुचा संबंध, गुरुची दृष्टी चांगली. नंतर आत्माकारक आणि अमात्यकारक जो आहे, जो जास्त डिग्रीचा आणि त्याच्या खालोखाल डिग्रीचा, त्याचा संबंध अष्टम स्थानाशी असेल तरी चांगला आहे. रास जर बघितली तर कुंभ रास चांगली, आणि वृश्चिक राशीमध्ये संबंध, वृश्चिक राशीमध्ये ग्रह असेल तरी होईल. नवमांशात असेल वृश्चिक राशीमध्ये तरी चालेल. तो वृश्चिकेचा संबंध आहे. किंवा ज्योतिषी असेल कोणी तर घरामध्ये वृश्चिक राशी नक्की असते. वृश्चिक लग्न किंवा वृश्चिक राशीची व्यक्ती एक तरी घरात असेल, हे एवढं ओळखलं तरी चालेल. कारण वृश्चिकेचा संबंध हा अष्टमाशी, गूढशास्त्राशी आहे. नंतर फलित कधी चांगलं होईल तर गुरुचा संबंध अष्टमाशी हवा, किंवा लग्नावर, भाग्यावर, किंवा तृतीय स्थानावर, धनावर गुरुची दृष्टी. वाकसिद्धी योग आहे. मग तिथे नेपच्यून असेल धनस्थानामध्ये, इथे शनी नेपच्यूनची युती असेल धनात, किंवा मग ते इंट्युएशन पॉवर, नेपच्यून हा इंट्युएशन पॉवर देतो, तर वाकसिद्धी योग हा नेपच्यूनशी येतो. तर नेपच्यून चांगला असेल तरी चांगलं. तर हे सगळे योग आहे ज्योतिषशास्त्राचे. तर आता ह्यांचं लग्न मिथुन आहे आणि लग्नेशच अष्टमात गेलेलं आहे. आणि बुध जो आहे तो नक्षत्र कुठलं आहे बुधाचं, तर श्रवणचं तिसरं चरण आहे. श्रवणचं तिसरं चरण आहे. श्रवणचं तिसरं चरण हे विचक्षणांश मध्ये येतं, म्हणजे इंटेलिजंट. विचक्षणांश म्हणजे मिथुन नवमांशात येत. तर लग्नेशच मिथुन नवमांशात विचक्षणांश मध्ये आहे, अष्टमात आहे. बुध गूढशास्त्रासाठी चांगला. शिवाय बुध मंगळ हा युती गणितासाठी पण चांगली आहे. राहू जो आहे तो परत अश्विनीच्या तृतीय चरणात म्हणजे पंडितांश मध्ये आहे. तो हा पण मिथुन नवमांशात गेलेला आहे. मग हाच जो लग्नेश आहे तो नवमांश कुंडलीमध्ये बुध शुक्र, बुध राहू युती झाली आहे. म्हणजे ही लग्नेशच बुध नवमांश कुंडलीमध्ये एकतर त्रिकोणात आहे आणि राहू युक्त आहे. त्याच्यामुळे ही ज्योतिषासाठी चांगली आहे. नंतर चंद्रहर्षल जो आहे लग्नात, तर चंद्रहर्षल युती मिथुन राशीमध्ये, वायू तत्वाच्या राशीमध्ये बुद्धिमत्ता अपाट देतो. हर्षल जो आहे तो मृगचं 4 हा वृश्चिक नवमांशात गेलेला आहे. हा हर्षल वृश्चिक नवमांशामध्ये चांगला आहे. आणि तो कुठे आहे नवमांशामध्ये, तर दशमात आहे. वृश्चिक नवमांश आहे आणि तो दशमात आहे. तर हा योग चांगला आहे. नेपच्यून जो आहे तो केंद्रात आहे. लग्न कुंडलीमध्ये नेपच्यून जो आहे तो केंद्रात आहे. आणि त्याने कोणाशी नवपंचम योग केलाय, तर लग्नेशाशीच नवपंचम योग केलाय. लग्नेश बुधाचा नेपच्यूनशी त्रिकोण योग आहे. हा एकदम बुद्धी म्हणजे बुध नेपच्यून नवपंचम योग ज्योतिषासाठी हा एकदम चांगला आहे. बुधाचा नेपच्यूनशी, लग्नेशाचा राष्ट्राधिपतीचा बुधाशी नेपच्यूनशी त्रिकोण योग झालेला आहे. तर हा चांगला आहे. राशीचा अधिपती जो आहे तो बुध, त्याच्यामुळे बलवान आहे. हा जो बुध आहे नवमांश कुंडलीत आपण बघितला पंचमात त्रिकोणात गेलेला आहे. आणि बुध, राहू आणि शुक्र पण जर बघितला तर शुक्र पण कुठल्या नक्षत्रात आहे, तर शुक्र पण मूळचं तृतीय चरण हा पण विचक्षणांश मध्ये आहे. म्हणजे 3 ग्रह बुध, शुक्र आणि राहू हे त्रिकोणात गेले आहेत नवमांशात आणि विचक्षणांश मध्ये, म्हणजे इंटेलिजंट. म्हणजे हे तिन्ही ग्रह बुद्धिमत्तेसाठी, कारण पंचमेश आहे तो, पंचमेश बुध शुक्र विचक्षणांश मध्ये. मग बुध शुक्र राहू ज्योतिषासाठी पूरक आहे. गुरुची दृष्टी पण, गुरु धनुचा एकतर चांगलाच आहे. धनुचा गुरु हा अध्यात्मासाठी किंवा ज्योतिषासाठी गुरुच्या राशीतले ग्रह एकदम चांगले आहे.
तर ह्या गुरुची दृष्टी लाभावर आहे, लग्नावर आहे आणि तृतीय स्थानावर आहे. आणि नवमोश कुंडलीमध्ये हाच गुरु कुठे गेलाय ते बघायचं. तर नवमोश मध्ये हाच गुरु भाग्यात गेलेला आहे. तर हा एक योग चांगला आहे एकदम. गुरु हा इथे त्रिकोणात गेलेला आहे. नवमोश कुंडलीमध्ये पण बघायचं त्रिकोणात ग्रह कुठले आहेत वगैरे ते. नंतर केतू पंचमात चांगला आहे. पंचमेश जो आहे शुक्र तो केंद्रात आहे, ते पण स्थिती चांगली आहे. नंतर अष्टमेश जो आहे शनी, त्याची दृष्टी भाग्यावर आली. आणि इथे शनी आणि नेपच्यूनचा 40 अंशाचा डिफरन्स आहे. 40 अंशाच्या डिफरन्सला नवमोश कुंडलीमध्ये ती युतीमध्ये येतात. मग चंद्र, शनी आणि नेपच्यून ही नवमोश कुंडलीमध्ये एकत्र आलेले आहेत. शनी नेपच्यून आणि चंद्र त्याचा संबंध आलेला आहे. चंद्रच्या ऑपोजिट शनी नेपच्यून. मग चंद्र, शनी, नेपच्यून ही अशी हे चांगली आहे. ते पण आणि चंद्र पण राहूच्या नक्षत्रात आहे, आद्रामधला आहे. आणि राहू विचक्षण अंश म्हणजे चंद्र आद्रामधला आहे, लग्न बिंदू आद्रा आहे. मग हा राहू गुढशास्त्रासाठी चांगला आहे. मग इथे आता तुम्ही म्हणाल हे आद्रा, बाकीचं हे सगळं ज्योतिषासाठी झालं. आता हे आद्रा ऑपोजिट मूळ म्हणाल, आता आलंय ना हे आद्रा ऑपोजिट मूळ सप्तमात झालेला आहे. हा मॅरिड लाईफ साठी कसा असेल असं विचारा. तर आद्रा ऑपोजिट मूळ आहे, पण सप्तमात आहे, गुरुमुळे लग्न आहे. आणि नेमकं इथे हे सगळं बघताना हा जो शुक्र आहे आद्रा ऑपोजिट मूळ, आपण शुक्र बघितलाय, तो नवमोश कुंडलीमध्ये कुठे गेलाय ते बघायचं. तर नवमोश कुंडलीमध्ये तो पंचमात आहे, तो 6-12 मध्ये नाहीये. आणि शुभ बुध, शुक्र, राहू अशी पंचमात गेलेला आहे. त्याच्यामुळे आणि कालमापनाचं शास्त्र आहे आणि काळ पण महत्वाचा आहे. तर काळ हा पूर्वीचा काळ आहे, त्याच्यामध्ये बायका राहत होत्या एकत्र, म्हणजे तसं डिवोर्सची प्रकरणं कमी होती. पण आता जर आद्रा ऑपोजिट मूळ असेल आणि जर शुक्र बिघडलेला असेल नवमोशात पण, तर मात्र इथे डिवोर्सची तुटकी झाली असती. पण इथे मूळ नक्षत्र आहे म्हणून सुटका आहे असं नाहीये. तर इथे पत्नीला आजारपण, पत्नीला कमरेच्या खालचा भाग जो आहे पाठीचा कणा तो मूळकडे येतो. तर कमरेच्या खालचा भाग मूळकडे, त्याच्यामुळे कमरेच्या खाली दुखणं किंवा पडणं, फ्रॅक्चर होणं, हे सगळं मूळ नक्षत्राकडे आहे. तर इथे प्रॉब्लेम्स आजारपणाचे तो देणार तिकडे. सप्तमात आहे. हो, नवमोश कुंडलीमध्ये हा शुक्र जो कारक ग्रह विभाचा आहे तो पंचमात गेलेला आहे आणि गुरु भाग्यात आहे. त्याच्यामुळे हा जो गुरु आहे तो नवमोश कुंडलीमध्ये भाग्यात गेलेला आहे. सप्तमेश जो आहे तो नवमोश कुंडलीमध्ये भाग्यामध्ये गेलेला आहे. आणि नवमोश कुंडलीचा सप्तमेश जो आहे रवी, तो इथे केतुयुक्त आहे. आणि मूळ कुंडलीमध्ये पण बघायचं त्याला कुठे आहे तो. हा बरोबर नाहीये केतुयुक्त, पण मूळ कुंडलीमध्ये पण बघायचा. तर काही ना काही ते प्रॉब्लेम्स असतातच. रवी धनुचा आहे, हा चांगला आहे, गुरु बरोबर आहे. नवमोश कुंडलीचा सप्तमेश रवी आणि धनुचा रवी हा कधी कुठल्याही कुंडलीमध्ये कर्तृत्वाला चांगला आहे. धनुचा रवी हे जे डिसेंबरचे जन्माला आलेले आहेत ना, हे सगळे चांगले आहे. म्हणजे आर्मीमध्ये वगैरे यासाठी हा रवी खूप चांगला आहे. तर इथे चांगला परिणाम आहे म्हणजे कुंडलीमध्ये सगळा. तर बाकीचे जे आहे ते प्रॉब्लेम्स थोडे असणारच, कारण शनी पण मघामध्ये आहे. नंतर जर आपण दशमांश कुंडली बघितली तर दशमांश कुंडलीमध्ये लग्न परत वायू तत्वाचं आलं. मग ह्या कुंडलीमध्ये दशमांश कुंडलीमध्ये शनी बघावा.
तर शनी हा तृतीय स्थानात आहे. पापग्रह जे आहेत ती 3, 6, 10, 11 मध्ये उपचय स्थानामध्ये चांगले आहेत. तर इथे उपचय स्थानामध्ये शनी आहे आणि नेमका तो शनी केतू नेपच्यून युती अशी झालेली आहे. ही धर्मासाठी चांगली आहे. म्हणजे धनुराशीमध्ये शनी नेपच्यून केतू युती ही खूप चांगली आहे. त्याच्यामुळे आध्यात्मिक गोष्टीसाठी हा चांगला आहे. आणि समोर पण नेमका गुरु पण आलेला आहे आणि गुरु राहू युक्त आहे. तर समोर गुरु आणि शनी नेपच्यून केतू युती झालेली आहे. गुरुदृष्ट आहे. मग दशमाचे कारक ग्रह रवी बुध गुरु ते पण पाहिजे. मग मंगळ इथे मकरेचा आहे आणि मूळ कुंडलीमध्ये पण मंगळ मकरेचा आहे. त्याच्यामुळे यांनी इंजिनियर कम्प्लीट केलं. इंजिनियर होते ते कम्प्लीट केलं आणि RBI मध्ये होते आणि VRS घेऊन त्यांनी संस्था ज्योतिषाची चालवली. आणि रविचंद्रामुळे मानसन्मान पण मिळाला. रवी व्ययस्थानामध्ये आहे आणि शनीची दृष्टी व्ययस्थानावरती आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट जॉब त्यांना मिळाला, सरकारी नोकरी मिळाली. आणि लाभेश दशमेश हा चंद्र रवी बरोबरती आहे. नवमोश कुंडलीमध्ये अष्टमेश नवमोश कुंडलीमध्ये अष्टमेश बुध आहे. तो शुक्र राहू युक्त आहे. तो बुधा बरोबर आहे. तो चांगला आहे. आणि गुरुशी नवपंचम योग. मूळचा दशमेश जो आहे मूळ कुंडलीचा मूळ कुंडलीचा दशमेश आहे तो दशमांश कुंडलीमध्ये बघायचा. तो गुरु राहू युक्त आहे. भाग्यामध्ये इथे लग्न कुंडलीमध्ये भाग्येश शनीचा रवी गुरु शुक्राशी नवपंचम योग आहे. हा एक योग चांगला आहे. शनीचा रवी गुरु शुक्राबरोबर त्रिकोण योग झालेला आहे. तर हे गोष्ट चांगली आहे. मग असे हे ज्योतिषाचे योग आहेत सगळे ज्योतिष व्हायला. तर आता तुम्ही प्रश्न विचारा. तुम्हाला रवीचे जे अंश आहेत हा रवीचे अंश जे आहेत ते हा 29.49.48 आहेत. हा त्याचा काय परिणाम देईल? तो कुठल्या नक्षत्रात आहे, कुठल्या बिंदूत आहे तसे परिणाम देणार. उत्तराषाढाचं पहिलं चरण आहे. हो. रवी चांगला आहे ना. धनुचा वर्गोत्तम आहे तो ना. धनुचा वर्गोत्तम आहे पण अगदी बॉर्डरवर आहे ना, हा म्हणून मी बॉर्डरवर आहे. पण त्याने मंगळाशी युती केलेली आहे. रवी मंगळ 13 अंशाचा डिफरन्स आहे हा रवी आणि मंगळाचा. बॉर्डरवर असू दे काही हरकत नाही. तो कुठल्या बिंदूवरती आहे त्याच्यात महत्वाचा आहे. आणि वर्गोत्तम आहे तो. ओके मॅम. मॅडम प्लुटो आश्लेषामध्ये आहे आणि मंगळ दृष्ट आहे. तर कुटुंब स्थानात आहे त्यामुळे त्याला काही त्रास आहे का त्याचा? कुटुंब स्थानामध्ये इथे दाताचे प्रॉब्लेम येऊ शकतात. मंगळाची दृष्टी आहे ना इथे. हा. तर त्रासदायक होऊ शकतो तो एक. आणि चंद्र हर्षल युक्त आहे धनेश. मंगळाची दृष्टी आहे वाचस्थानावर तर स्पष्ट बोलणं असेल. स्पष्टवादीपणा आहे. मंगळाची दृष्टी वाचस्थानावर. वाचस्थानामध्ये आश्लेषा नक्षत्र आलं तर काय परिणाम देतं त्याचं ते? तिथे कुठला ग्रह आहे? प्लुटो सारखा ग्रह आश्लेषा आहे. त्याच्या ऑपोजिशन मध्ये कुठला आहे? आश्लेषामध्ये आहे पण त्याच्या ऑपोजिट कुठला आहे? एकटा प्लुटो आहे. हो. त्याचा आश्लेषाशी कुठे कोणाशी केंद्रयोग आता आश्लेषाचा अश्विनीशी केंद्रयोग झालेला आहे. तर इथे पैसे पण जाऊ शकतात. पैसे लॉस होऊ शकतात. राहू अश्विनीमध्ये आहे. हा. लाभेश आहे. लाभस्थानामध्ये राहू आहे. तर आलेले पैसे कधी ना कधी याच्यावर गोचर गेलं. नीता दिवेकर तुमचं हे बघा पेन मॅडम ही विजय जकादारांची पत्रिका आहे का? मला तर ते RBI मध्ये नोकरी करत हो होते. सर, हो सर. विजय जकादारांचीच आहे विजय ही. जकादारांची पत्रिका आहे ही मॅडम. हा बरोबर आहे. माहितीये हे तीच माहितीये सगळंच तेच आहे. तर ही कुंडली चांगली आहे ज्योतिषी म्हणून.
आरबीआय मध्ये नोकरी करत होते, मग आता त्यांनी बिझनेस चालू केलाय. आणखी काही आहेत प्रश्न? दशा बघाल का? आरबीआय मधली नोकरीच्या वेळेला दशा कोणती होती आणि ज्योतिष सुरू केल्यावर कोणती? आता नोकरी नीता सोडायला मॅडम तुमचे लाईन्स होत आहेत बरं का. हो, नोकरी कधी सोडली वगैरे मला नाही माहिती हा, पण सोडली असेल. नीता दिवेकर, लाईन मारू नका इथे कुंडल्यांवर. इथे शुक्र मूळ नक्षत्रात आहे आणि मघामध्ये आहे. ते षष्टीस जो आहे मंगळ आहे, बुधयुक्त आहे. शुक्र मूळ नक्षत्रात आहे. मॅडम तुम्ही वाचा सिद्धीचं काहीतरी म्हणाला होतात ना? हा, ते नेपच्यून, शनी नेपच्यून युती असेल ना धनस्थानामध्ये किंवा नेपच्यून असेल तर वाचसिद्धी योग चांगला असतो. गुरु नेपच्यून त्रिकोण योग, त्रिकोणातले ग्रह हे धनस्थानाशी संबंध असेल तर वाचसिद्धी चांगली असते. मॅडम लग्नेश अष्टमामध्ये आहे मंगळासोबत, तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम? आरोग्यावरती परिणाम, लग्नेश हा अष्टमात थोडस संघर्ष आहे आणि तो षष्टेशा बरोबर बसलेला आहे, तर इथे पोटाचे त्रास होऊ शकतात. कारण षष्टेश आहे बुध, तर इथे पोटाचे त्रास होतील. गुडघ्याचा पण परिणाम होईल, गुडघेदुखी पण होऊ शकते. इथे पंचमेश, इथे बिघडलं जास्त काय आहे तर गुरु जो आहे तो धनुचा आहे, ठीक आहे. शुक्र जो आहे तो पंचमेश आहे, पंचमेश शुक्र मूळ नक्षत्रात आहे आणि शनीची दृष्टी पंचमावर आहे. पण संतती झालेली आहे कारण गुरुच चांगला आहे, त्याच्यामुळे तसा काही इश्यू नाहीये इथे. पण इथे कारग्रह शुक्र म्हणून वैवाहिक मध्ये काही ना काही शुक्र म्हणून त्रासदायक होऊ शकतो, म्हणजे आजारपणासाठी. हा, मॅडम मेषेच्या राहूवर मंगळाची दृष्टी आहे 4थी, याचा काय परिणाम होईल? मंगळाची दृष्टी राहूवर, मग आपल्या डोळ्यासमोर ती, कारण मेषरास खराब झाली आहे पण मंगळ बलवान आहे. मंगळ हो. बुध युक्त आहे, बुध जास्त बिघडलाय लग्नेशाला. लग्नेश बुध मंगळाबरोबर हा बुध जास्त बिघडलाय मंगळाने. मंगळ बलवान आहे, तर आता मंगळाची दृष्टी राहूवरती आहे, तर भावंडामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स असणार, किंवा भावंड नसेल किंवा भावंड यांच्या समोर जाणार, किंवा भावंडाला काही ना काही नक्की आजार असणार. कारण इथे राहू जो आहे तो अश्विनीमध्ये आहे आणि इथे शनी जो आहे तृतीय स्थानामध्ये मघामध्ये आहे. आहे की भावाला कोड आहे की, हा भावाला कोड आहे, कोड. हा, मग बरोबर आहे. त्याच्यावरही मंगळाची दृष्टी आहेच हा, शनीवरती. मंगळ बुधयुक्त आहे, त्याच्यामुळे हं. बुध खराब झालेला आहे. हो. कारण तृतीय स्थान खराब आहे. तृतीय स्थानामध्ये मघा नक्षत्र आणि इथे अश्विनी नक्षत्र आहे. हो. आणि मंगळ राहूच्या मुखात बघतोय. मंगळ राहू, मेषेचा राहू असताना मंगळ बलवान आहे, पण तरी पण मंगळ बुध हे बरोबर नाहीये. ओके, थँक्यू मॅडम. जिथे ही नक्षत्र पडली आहेत ना तिथेच प्रॉब्लेम्स आहेत सध्या. मग तुम्हाला प्रॉब्लेम शोधायचे असतील तर याच नक्षत्राकडे जायचं. अच्छा. आणि आणि कोणाचा अधिपती आहे? कर्मस्थानामध्ये मांदी आहे. मांदी आहे, पण ती एकटी आहे. मांदी कोणाच्या ती पडलेली नाहीये, पण दशमात मांदी आहे. पण नक्षत्र त्याचं काय एवढं वाईट नाहीये. नाही, तीक्ष्णांश आहे. तीक्ष्णांश आहे. हा, मॅडम त्यांना हा ज्योतिषी हा वारसा हक्काने मिळाला का? म्हणजे ते हो, वडील वारसा पण होते? हक्काने मिळालेला आहे. ओके. त्यांचे वडील पण ज्योतिषी होते. हम्म. पण
वारसा हक्काचा मॅडम, मग हे संबंध कसं म्हणजे ओळखायचं की वारसा हक्काने ज्योतिष हा. आलं, हे कसं आता ओळखायचं? अष्टम स्थानाशी संबंध येतो हा. वारसा हक्क, अष्टम स्थानाशी आणि हम्म. राहूशी. तर इथे जो शनी आहे तो वारसा हक्क दाखवेल. शनी इथे पोटाचे त्रास आहे, पोटामध्ये ऍसिडिटी होणं किंवा पोटाचे त्रास, हे पोटाचे त्रास इथे बुध मंगळ देईल, किंवा स्किनचा प्रॉब्लेम पण देऊ शकतो. बुध मंगळामुळे, मंगळाचा बुधाशी संबंध म्हणून भावाला स्किनचा प्रॉब्लेम आहे. भाऊ म्हणजे मंगळ आणि बुध म्हणजे स्किन, तर स्किनचा प्रॉब्लेम होतो इथे. आणि जर मी आता मी तुम्हाला सांगितलं, जर वायू तत्वाच्या राशीमध्ये जर स्किनचा त्वचेशी संबंध येतो, तर इथे जर वायू तत्व बिघडलं असेल तर त्वचा बिघडते, खरखरीतपणा असतो किंवा काही प्रॉब्लेम्स असतात. तर इथे केतू हा स्किनचा कारक आहे, तो वायू तत्वाच्या राशीत आहे. इथे केतू तुळेत असताना त्याचा अधिपती हा शुक्र मूळ नक्षत्रात आहे. त्याच्यामुळे केतूची दशा यांना चांगली जाणार नाही. केतूच्या दशेमध्ये शुक्र काम करणार, शुक्र ऑपरेट होणार, आणि शुक्र हा मूळ नक्षत्रामध्ये आहे. जर आता त्यांना शुक्राची दशा, केतूची दशा असेल तर आता मूळ नक्षत्र इथे गोचरीचं काम करणार. तर आता दशा बघितली तर आता कुठली दशा चालू आहे? शुक्राची आहे. शुक्राची आहे ना? हा, मग शुक्राची दशा आता शुक्र मूळ नक्षत्रामध्ये, तर शुक्र आता काम करणार तिकडे, कारण गोचर लागलेला आहे शुक्राला. शुक्रामध्ये मंगळ नाही, शुक्रामध्ये चंद्राची आहे आणि बुधाची आहे. शुक्रामध्ये शुक्राची दशा इथून शुक्र मूळ नक्षत्रात, चंद्र, शुक्रामध्ये चंद्र असणार. हा चंद्र आहे शुक्रामध्ये. चंद्र पण राहूच्या नक्षत्रात आहे. तर आता चंद्र राहूच्या नक्षत्रात असताना राहू अश्विनीमध्ये आहे. तर चंद्राला आता हे स्थान ऑपरेट झालं, लग्न ऑपरेट झालं, आणि चंद्र राहूच्या नक्षत्रात आहे ना, आद्रामध्ये. तर इथे आता गोचर लागलाय राहूला, मंगळाचा. तर इथे लाभस्थान, असं जेव्हा गोचर अश्विनीला लागणार तेव्हा पैसे जाणार. आलेले पैसे असतात ठेवलेले, लाभ झालेला पैसे ते जातात. मंगळाची दृष्टी आहे आता गोचरेच्या, मूळचा पण आहे आणि गोचरेचा मंगळ पण आता बघतोय. तर आता दशेला हे ऑपरेट होणार आहे. तर इथे त्रासदायक आहे आता. आणि एक गोचर लागलाय शुक्राला, मूळ नक्षत्राला. मग इथे पंचम स्थानामध्ये केतू आहे, हे पंचम ऑपरेट होणार. ह्याच नक्षत्रांचे जे काही आहे संबंध नक्षत्राशी, तेच ऑपरेट झाले आणि त्याला गोचर लागलं दशेला, तर त्यावेळेला घटना घडते. तर आता गोचर कुठल्या कुठल्या नक्षत्रांना लागलेलं आहे आता सध्या? तर मूळ नक्षत्राला लागलाय, कृतिकाला लागलाय, मूळ कृतिका. आणि आता मंगळाचं गोचर अश्विनीला लागलंय आणि मघाला लागलंय, तर आणि आश्लेषाला लागलंय. जर या नक्षत्रामध्ये ग्रह असतील आता तुमचे, तर आता त्रासदायक आहे. आणि जर समजा दशा पण तशीच लागली असेल नेमकी आणि ह्याला कनेक्शनची, तर मग तिथे परिणाम करणार. ते वयाच्या 19व्या वर्षीपासून ज्योतिषशास्त्र शिकायला लागले. ते त्यांचा भाऊ नंदकिशोर. वडिलांकडनं शिकले असतील. हो. वारसा हक्काने कसं मिळालं ते जरा सांगा ना. तो अष्टम स्थान हे वारसा हक्काचं आहे, आणि तुम्ही राहूला पण पकडा वारसा हक्काचं. तर अष्टम स्थान हे शनी मघा नक्षत्रातलं आहे, सिंह राशीतलं आहे. तर इथे वडिलांकडून त्यांना वारसा हक्क मिळालेला आहे, आणि तो येतोच, तो घरामध्ये येतेच. ज्योतिषाचा कोणी ना कोणी असतंच घरामध्ये. मॅडम, यांचे ऑनलाईन क्लास खूप चालतात फॉरेन कंट्रीज मध्ये. हा हा हा, चालणारच ना. कुंडली भक्कम आहे एकदम ज्योतिषासाठी. आता एवढे सगळे योग सांगितले, हे सगळे योग लागतायत.
दुसरी घेऊ. शुक्र हो ना. व्ययस आणि पंचमेस आहे आणि तो गुरु बरा आहे म्हणून त्यांचे फॉरेन क्लासेस चालतात का? नाही, गुरु चांगला आहे एकतर. गुरु धनुचा आहे आणि लाभेश मंगळ पण चांगला आहे. म्हणजे मकरेचा बलवान आहे आणि धनेश जो आहे तो चंद्र लग्नात आहे, त्याच्यावर गुरुची दृष्टी आहे चंद्रावर. धनेश चंद्रावर गुरुची दृष्टी आहे, त्याच्यामुळे चालणार, क्लासेस चालणार. गुरु चांगला आहे आणि आता लग्नात गुरु आलाय, गुरु गुरुला पाहतोय. गुरुच्या महादशेतच त्यांचं ज्योतिषशास्त्राचं शिक्षण सुरू झालं होतं, कारण 12व्या वर्षानंतर त्यांची गुरुची महादशा लागलेली होती. हम्म. तर गुरुच्या दशेमध्ये गुरुची दशा चांगली जाणार, कारण गुरु चांगला आहे. गुरु पण अंशात्मक राहूच्या, गुरु राहू त्रिकोणी योग पण आहे. ज्योतिषासाठी नेपच्यून कोणत्या तत्वात पाहिजे? जलतत्वात पाहिजे का? जलतत्वात असेल. नेपच्यूनचा योग झाला आता, हा कसा लग्नेशाशी नेपच्यूनचा योग झालेला आहे, बुध आणि नेपच्यूनचा. तो खूप चांगला आहे हा. आणि गुरु नेपच्यून त्रिकोणी योग पण खूप चांगला आहे. शनी नेपच्यून, शनी केतू युती. फक्त शनी केतू युतीमध्ये तुम्ही शनी केतू युती कसं असतं, तुम्ही जर इंटेन्शन तुमचं चांगलं असेल ना, तर शनी केतू भरभरून देतं. पण तुमचं इंटेन्शन तिथे लुबाडायचं असेल तर मग तिथे तुम्हाला जे काही ज्योतिष आहे ते तुम्ही विसराल लगेच आणि तुम्हाला त्याचं फळ नाही मिळणार. पण तुम्ही गोरगरिबांसाठी शिकवलं, न पैसे घेता, म्हणजे असं ज्योतिष हे शास्त्रच असं आहे की ते पैसे, हा काही व्यवसाय नाहीये ज्योतिष हा. ज्योतिष हे म्हणजे लोकांसाठी, समाजाच्या कल्याणासाठी, धर्मासाठी असं ज्योतिष आहे. त्यासाठी हा जर धंदा म्हणून केला, व्यवसाय कमवायला हवं नक्कीच, पण ते इतकं पण करू नका की तिथे प्रॉब्लेम्स होतील. मग ते शनी केतू युती हेच सांगतं, इंटेन्शन तुमचं तिथे चांगलं पाहिजे, तर शनी केतू चांगलं फळ देतं. मग शनी केतू युती पण ज्योतिषासाठी खूप चांगली आहे. मग शनीचा गुरुशी त्रिकोण योग हा खूप चांगला आहे, समाजासाठी, लोकांसाठी चांगला आहे हा योग. आणि भाग्येश शनीचा गुरुशी त्रिकोण योग झालेला आहे. भाग्येश आणि पंचमेश याचा शनीशी संबंध आलेला आहे. पंचमेश शुक्राचा शनीशी त्रिकोण योग झालेला आहे. हे त्रिकोणातले ग्रह नेहमी बघायचे, चांगले असतात हे त्रिकोणातले, एकाच तत्वातले असतात ते. अग्नितत्व आहे, त्याच्यामुळे अग्नितत्व लोड झालेले आहे. मकर हे व्यवसायासाठी, बुध हा व्यवसायासाठी चांगला आहे, मकरेचा बुध. राहू केतूच्या केंद्रात आले ना पण हे. राहू बुध हा मंगळ प्रॉब्लेमॅटिक आहे ना, मंगळ हा राहूच्या आणि केतूच्या केंद्रात आहे. बुध बिघडलेलाच आहे, हा प्रश्नच नाहीये. तर बुध हा राहू केतूच्या केंद्रात आणि बुध हा मंगळा बरोबर आहे, तर इथे प्रॉब्लेम्स करेल. मॅडम हे जे केंद्र योग आहेत ना, चंद्र नेपच्यून, नेपच्यून शुक्र, चंद्र नेपच्यून हा पण ते काय? चंद्र नेपच्यून युती हा चंद्र जर बुध बिघडला असेल ना, तर नेपच्यून पण बिघडला असेल. नेपच्यून हा बिघडलेला नाहीये, हा कुठल्या नक्षत्रात असा बिघडलेला नाहीये. चंद्र नेपच्यून इमोशन्स देतात, कारण जलतत्वाचे 2 ग्रह केंद्रात आहेत, केंद्र योग झालेल्या, त्याचा काही इश्यू नाहीये असा. पण नेपच्यून बरोबर जर बुध बिघडलेला आहे तर बुद्धिमत म्हणजे कधी कधी बुध नेपच्यून युतीमध्ये काय होतं की बिघडला तर विसरणं होतं. कुठे वस्तू ठेवलेल्या प्रेझेंटच्या त्या कळत नाही, पाठीमागचं सगळं आठवतं, पण प्रेझेंट आपण कुठे ठेवलंय ना ते विसरतो. कुठली गोष्ट कुठे ठेवली आहे ते कळत नाही, तर तिथे बुध नेपच्यूनशी संबंध येतो बिघडला तर. हा म्हणजे मला तेच म्हणायचं आहे की एरवी कसं इंट्युशन वगैरे साठी चंद्र नेपच्यून वगैरे बघतात ना, प्रतियोग पण चांगला असतो म्हणतात ना, चांगलाच तसा आहे, चांगलाच आहे. केंद्रयोग पण चांगला असतो का असं? केंद्रयोग, केंद्रामध्ये संघर्ष आहे, केंद्रातले ग्रह संघर्ष देतात. हा म्हणजे प्रतियोग इज बेटर असं म्हणताय का तुम्ही? केंद्रापेक्षा प्रतियोग बरा आहे, पण केंद्रयोग नको. कोणाच्या केंद्रात ग्रह नाही पाहिजे, रवी अडसर नकोय कोणाला.
चंद्र रवीला साधारणपणे असं तुम्ही म्हणता. हा पौर्णिमेचा जन्म आहे. चंद्र रवी समोरासमोर आहे. हा चांगला भक्कम चंद्र चांगला झाले आहे. उलट चंद्र बलवान आहे, इथे बिघडलेला नाहीये. नाही, आणि वाक वाक म्हणजे बोलण्याचा बोलण्यासाठी धनेश चंद्र आणि हर्षल एकत्र आहे ना, म्हणून ते बोलण्याचं बुध त्यांचं मंगळ युतीमध्ये बोलणं फास्ट असतं. भावाचं पण बोलणं फास्ट असतं मंगळ बुधामध्ये. तर बुध हा मंगळाबरोबर प्रॉपर्टी भावाची असणार, हे सगळं सांगता येतं. मंगळ बलवान आहे ते, तरी त्याच्यामुळे पण चांगलेच आहेत ना, नंदकिशोर आहेत ते त्यांचे पण खूप क्लासेस आहेत. चांगलंय. त्यांचं बोलणं फास्टच आहे. इंट्युशन चांगलं, हे बोलण्याच्या ह्याचं ते चंद्र हर्षल दाखवते का असं मी चंद्र हर्षल आहे ना, चंद्र हर्षल युती पण चांगली आहे. वायू तत्वात आहे आणि ती पण, आणि धनेश आहे तो. धनेश चंद्र हर्षला बरोबर, धनेश चंद्र गुरुच्या दृष्टी, म्हणजे बोलणं चांगलं आहे. कारकांश कुंडलीचं काय महत्व आहे? कारकांश कुंडलीचं काय महत्व आहे? कारकांश कुंडली सांगते, जो आत्माकारक ग्रह आहे ना, आता रवी इथे आत्माकारक आहे ना, तो नवमोश कुंडलीमध्ये बघायचा कुठे आहे. तर नवमोश कुंडलीमध्ये तो धनुराशीत आहे. तर धनुराशीची कुंडली मांडून ते सगळे ग्रह अशी टाकायचे, तर ती झाली कारकांश कुंडली. कधी बघावी? एक विचारू का मॅडम? एक विचारू का? समजा गुरु आणि हर्षल अंशात नवपंचम वायू तत्वातनं झाला असेल तर चांगलं असतं का ते बुद्धिमत्तेसाठी? गुरु आणि हर्षल वायू तत्वातून अंशात मग नवपंचम योग झालाय, हो, तर चांगला तो आहे. बुद्धिमत्तेसाठी चांगला असतो का? हो, नक्कीच, प्रश्नच नाही, चांगला आहे. ओके ओके ओके. ह्याच्यामध्ये पण, या कुंडलीमध्ये पण चंद्र शनीचा परिवर्तन योग झालेला आहे. चंद्र आणि शनीचा हा परिवर्तन योग आहे. ठीक आहे, मी दुसरी घेते अजित पवारांची. मॅडम ही 22/7/59 13-53 राहुरी. सर्वात प्रथम त्यांना श्रद्धांजली वाहून मग कुंडलीला सुरुवात करते. श्रद्धांजली आपण थोडस बघा, ही 22/7/59 23-53 तुळ लग्न आहे आणि कुंभ रास आहे. तुळ लग्न, कुंभ रास, लग्नी गुरु आहे, तिसऱ्या स्थानामध्ये शनी आहे, पंचमात चंद्र आहे, षष्टात केतू आहे, दशमामध्ये रवी हर्षल बुध आहे, लाभामध्ये शुक्र मंगळ प्लुटो, आणि मांदी आणि राहू. तेवीस अंशाचं लग्न आहे, 22 आणि 52 म्हणजे 23 अंशाचं लग्न आहे, आणि हर्षल हा भावारंभी आला. हा अचानक हर्षल भावारंभी अचानक घटना घडवेल, स्फोटक आहे. मॅडम बर्थ डिटेल्स एकदा दाखवतो परत. बर्थ डिटेल्स दाखवतो का एकदा त्यांची, ते जन्मतारीख जन्मवेळ? जन्मतारीख आहे 22/7/59 आणि वेळ 13-53 आणि राहुरी. थँक्यू मॅम. आता इथे नक्षत्र पण बघून ठेवा. धनिष्ठा 4 क्रूरांश आहे चंद्र, मंगळ मघा, बुध आश्लेषा, शनी मूळ, हर्षल आश्लेषा, प्लुटो मघा.
इथे युती बघितली तर मंगळ प्लुटोची युती आहे. आणि बुध मंगळाची पण ही युती झालेली आहे, बुध आणि मंगळ. आता लग्नेश जो आहे आणि अष्टमेश पण शुक्रच आहे. लग्नेश आणि अष्टमेश शुक्र हा कोणाबरोबर बसलाय? हा मंगळाबरोबर बसलाय आणि प्लुटो बरोबर बसलाय. अष्टम स्थान हे ऍक्सिडेंटल आहे. अष्टमेश शुक्र हा मंगळ आणि प्लुटो बरोबर बसलेला आहे. प्लुटो हा स्फोटक आहे. नववंशाचा प्लुटो आणि मंगळाची बरोबर डॉट युती झालेली आहे आणि 7.5 पण चालू आहे त्यांना. आता कुंभेचा शनी आहे. तर शुक्र मंगळ प्लुटो हे ऍक्सिडेंटल आहे. चतुर्थ स्थान आपण ऍक्सिडेंटचं सांगतो, इथे गाडी वाहन किंवा ऍक्सिडेंट. तर इथे चतुर्थे शनी जो आहे तो मूळ नक्षत्रामध्ये आहे आणि राशाधिपती पण आहे. राशाधिपती शनी मूळ नक्षत्र. मग चंद्रकुंडलीकडून पण बघा, चंद्रकुंडलीचा चतुर्थेश जो आहे तो शुक्र हा हर्षला बरोबर शुक्र मंगळ आणि प्लुटो बरोबर बसलेला आहे. चंद्रकुंडलीचा पण चतुर्थेश. आता इथे लग्नेश बिघडलेला आहे. लग्नेश हा मंगळाने, बट हा मंगळ हा कोण आहे तर डबल मार्केश आहे हा. आणि शुक्र हा मंगळाबरोबर बसलेला आहे तर डबल मार्केश आहे. आणि शुक्राच्या पाठी बघितलं तर हर्षल आहे. हर्षल शुक्र मंगळ प्लुटो हा असं आहे. आणि बुध हर्षल जो आहे तो आश्लेषा नक्षत्रामध्ये आहे आणि मंगळ प्लुटो जो आहे तो मघामध्ये आहे. मग आश्लेषा आणि मघा हे संधीमध्ये आले. प्लुटो पण मघामध्ये, मंगळ मघामध्ये. मघा हे अग्नितत्वाचं नक्षत्र आहे. मंगळ हर्षल मघा हे सगळे हर्षल आश्लेषा आणि मघा हे संधीमध्ये आहेत. मग नवमोश कुंडलीमध्ये हाच लग्नेश जो आहे तो चेक करायचा कितपत बिघडलाय. जर इथे शुक्र हा मंगळाबरोबर हर्षला बरोबर आहे तर इथे लग्नेश हा शुक्र शनीच्या दृष्टीत आहे. म्हणजे शुक्र हा शनीच्या दृष्टीत आहे आणि राहू केतूच्या केंद्रयोगात आहे. आणि इथे बघितलं तर मंगळाची दृष्टी हर्षलावर आहे. म्हणजे इथून पण बघितलं तर मंगळ हर्षलाचा संबंध ऍक्सिडेंटल आहे. मंगळ हर्षल. चंद्र आणि केतूची युती अष्टमात आहे, जो चतुर्थेश आहे. इथे चंद्र केतू अष्टमात युती झालेली आहे. चंद्र नीचेच आहे. इथे गुरु दूषित आहे. गुरु हा शनी मंगळाबरोबर बसलेला आहे. इथे गुरु पण बिघडलेला आहे. शिवाय बुध आणि शनीचा परिवर्तन योग पण आहे. इथे बुध आणि शनी यांचा परिवर्तन योग आहे. आणि बुध शनीचा परिवर्तन, बुध आश्लेष आहे आणि शनी मूळ आहे. त्यांचा बुध आणि शनीचा परिवर्तन योग झालेला आहे. जर तुम्ही गती बघितली तर बुधाची गती कमी आहे. बुध पूर्ण स्तंभी आहे. नंतर गुरु स्तंभी आहे. शुक्राची गती कमी आहे. बुध गुरु आणि शुक्राची गती कमी आहे. तर आता इथे बघायचं, रवीच्या पुढे बुध आहे. रवीच्या पुढे बुध आहे. म्हणजे जन्माच्या दुसऱ्याच दिवशी वक्री झाली आहे. जेव्हा रवीच्या पुढे बुध असतो तेव्हा वक्री होतो. तर रवीच्या पुढे बुध आहे आणि तो कलेवरती आहे. त्याची चाल जी आहे ती फक्त विकलेवरती आहे. त्याच्यामुळे पूर्ण स्तंभी आहे हा. तर जन्माच्या दुसऱ्याच दिवशी बुध हा वक्री झालेला आहे. जर दुसऱ्या दिवशीची तारीख टाकली तुम्ही 23 तारीख, तर 23 तारखेला हा तुम्हाला बुध वक्री दिसेल. तर इथे बघा, इथे बुध वक्री नाहीये. पण 23 तारीख टाकली की तुम्हाला वक्री दिसेल. तर याचा अर्थ बुध स्तंभी आहे, पूर्ण स्तंभी आहे. तसाच गुरु जो आहे स्तंभी, हा गुरु पण पूर्ण स्तंभी आहे. म्हणजे 20 तारखेला मार्गी झालेला आहे. हा रवीच्या पुढे आहे म्हणून मार्गी झालेला आहे.
हे जे आउटर प्लॅनेट असतात ना, मोठे मोठे ग्रह, ते रवीच्या पुढे असेल तेव्हा मार्गी होतात आणि पाठीमागे असेल तेव्हा वक्री होतात. आता रवीच्या पुढे आहे, तर हा 20 तारखेला म्हणजे 22चा जन्म आहे ना, तर गुरु हा 20 तारखेला मार्गी झालेला आहे, म्हणजे जन्माच्या 2 दिवस आधी. तर हा पूर्ण स्तंभी आहे. शिवाय शुक्राची गती कमी आहे. शुक्र 11 ऑगस्टला शुक्र वक्री झालेला आहे, म्हणजे 22 जुलैचा जन्म आहे, तर 11 ऑगस्टला शुक्र हा वक्री झालेला आहे. इथे चंद्र जर बघितला तर पूर्ण बिघडलेला आहे. चंद्रावर मंगळाची दृष्टी आहे आणि शनीची पण दृष्टी आहे. चंद्र बिघडलेला आहे, शनी मंगळ दृष्ट आहे आणि चंद्राच्या पुढे केतू आहे. चंद्राच्या ऑपोजिट, चंद्राच्या सप्तमात किंवा चंद्राचा ऑपोजिट मंगळाचा प्लुटो बरोबर अंशात्मक प्रतियोग झालेला आहे चंद्राचा. तर आता हे सगळे झाले ऍक्सिडेंटल, हे झालं. याच्यामध्ये अष्टमेश आहे, हा चंद्रकुंडलीचा अष्टमेश बुध आहे. आणि तुम्ही चलित कुंडलीमध्ये बघितलं ना तर तुम्हाला आयडिया येईल. चलित कुंडलीमध्ये बुध, हर्षल, मंगळ हे एकत्र आहेत, म्हणजे मंगळ आणि हर्षल हे एकत्र आलेले आहेत. आणि जर तुम्ही डिग्री वाईज जर डिग्रीचं तुम्हाला कळत नसेल तर चलित कुंडली बघा, तर हे मंगळ हर्षल असे एकत्र आले. मंगळाची दृष्टी चतुर्थावरती आहे. बरं, चंद्रकुंडलीचा बुध हा कोण आहे, तर बुध हा अष्टमेश आहे चंद्रकुंडलीचा, आणि मूळ कुंडलीचा शुक्र हा अष्टमेश आहे. तर मूळ कुंडलीचा शुक्र अष्टमेश हा मंगळ हा प्लुटो बरोबर आहे, आणि चंद्रकुंडलीचा अष्टमेश बुध हा परत हर्षल मंगळा बरोबर पण आहे, कारण हे युतीमध्येच आहे बुध मंगळ आणि हर्षला बरोबर आहे. म्हणजे दोन्हीकडून जर बघितलं, चंद्रकुंडलीचा अष्टमेश बुध हा हर्षल मंगळा बरोबर आहे आणि मूळ कुंडलीचा जो शुक्र आहे हा पण परत मंगळ प्लुटो बरोबर बसलाय. त्याच्यामुळे हा ऍक्सिडेंटल आहे. मंगळ आणि प्लुटोची डॉट युती आहे. आता राजकारणात का गेले, राहू जो आहे तो अष्टमात, चंद्राच्या अष्टमात बसलाय आणि अष्टमेश जो आहे तो बुध हर्षला बरोबर. आता राजकारणात का गेले, तर रवी एकतर दशमात आहे, हा पुष्य नक्षत्रात आहे आणि सिंह नवमोशात आहे. पुष्यचं पहिलं चरण आहे, तर पुष्यचं पहिलं चरण भृपांश आहे. भृप म्हणजे राजा, तर तो सिंह नवमोशात रवी गेलेला आहे. आणि भाग्येश जो आहे तो दशमात आहे, हा राजयोग झाला, भाग्येश दशमात जाणार. आणि दशमेश जो आहे चंद्र तो परत त्रिकोणात गेला, हा पण एक चांगला योग आहे, भाग्येश दशमात. बरं, चंद्रकुंडलीकडून दशम स्थान, दशमेश कोण झाला चंद्रकुंडलीचा, मंगळ. मंगळ पण बलवान आहे आणि सिंह राशीत आहे. ही राजाची रास आहे, म्हणजे दशमेश मंगळ पण बलवान झालेला आहे. सिंह राशीत आहे, लग्नेशच सिंह राशीत आहे, लग्नेश पण सिंह राशीत आहे. लग्नेश सिंह राशीत, हा शुक्र पण सिंह नवमोशात गेले आहे. आता इथेच नवमोशामध्ये बघितलं तर रवी आणि शुक्र एक तर त्रिकोणात आहेत, म्हणजे पंचमेश पंचमात आणि लग्नेशा बरोबर आहे आणि सिंह राशीत आहे. त्याच्यामुळे हे राजकारणामध्ये ही युती एकदम चांगली झालेली आहे राजकारणासाठी. लग्नेशच सिंह राशीत वर्गोत्तम आहे आणि कर्क रास आणि सिंह रास या दोन राजकारणाच्या राशी आहेत. तर इथे दोन्हीकडे ग्रह एकदम चांगले आहेत. आणि मघा नक्षत्र सांगितलं, मघा नक्षत्र हे पण गव्हर्नमेंटचं नक्षत्र आहे, नाही मूळ नक्षत्र आहे. मघामध्ये मंगळ आहे, हा मंगळ हा तो गव्हर्नमेंटशी संबंध दाखवतो. पूर्ण मघा पूर्ण गव्हर्नमेंट खात्याशी संबंध आहे. ह्यांचे वडील खूप चांगले होते. वडील पिक्चर म्हणजे पिक्चर च्या क्षेत्रामध्ये होते, तर ह्यांनी पण तूळ लग्न होतं म्हणून हे पण जाऊ शकले असते, पण ह्यांना जास्त ओढा झाला राजकारणाशी, कारण तसेच ग्रह होते, त्याच्यामुळे त्या क्षेत्रामध्ये ते गेले. नाहीतर तसं बघितलं तर कलेच्या क्षेत्रामध्ये शुक्र आहे, कलेची रास आहे ना सिंह रास, तर कलेच्या राशीमध्ये लग्नेशच बसलाय.
पण ह्या रवीमुळे आणि सिंह नवमोशातल्या आणि शुक्रमुळे आणि त्याच्याबरोबर मंगळ बलवान झालेला आहे आणि तो पण मघा नक्षत्रातला बलवान मंगळ आहे. त्याच्यामुळे हे राजकारणामध्ये चांगले गेले. नवमोशात पण शुक्र वर्गोत्तम सिंह राशीमध्ये आहे, रवी बरोबर आहे, त्याच्यामुळे चांगलं आहे. आणि जर बघितलं तर राष्ट्राधिपती जो शनी आहे त्याच्याशी त्रिकोण योग झालेला आहे. जो पंचमेश आहे शनी त्याच्याशी लग्नेश आणि पंचमेशाचा पूर्णपणे त्रिकोण योग झालेला आहे. तर हा एक योग पण चांगला आहे, शनीशी त्रिकोण योग अग्नितत्वातनं झालेला हा त्रिकोण योग आहे. त्याच्यामुळे नावारूपाला आले आणि राजकारणासाठी एकदम चांगली कुंडली झाली. अष्टमेश लाभात आहे आणि कोणाबरोबर बसलाय, पैसा कसा आला तर अष्टमेशच लाभात आहे आणि कोणाबरोबर बसलाय तर धनेशा बरोबर बसलाय, त्याच्यामुळे पैसा अमाप कमवला. आणि जर राहू बघितला तर तो राहू हस्त नक्षत्रातला आहे आणि बुधाच्या राशीतला आहे. तो बुध चंद्राच्या राशीत आहे, चंद्राची दृष्टी लाभावर आहे, चंद्र पण पैसा देतो भरपूर. हस्त नक्षत्रातला आहे राहू. तर राहूने पण पैसा दिला त्यांना भरपूर. अष्टमेश लाभात आहे आणि धनेशा बरोबर आहे, हा योग पण चांगला आहे. इथे बुध आणि मंगळ जी 12 अंशचा डिफरन्स आहे त्याच्यामुळे युती झालेली आहे बुध मंगळाची. त्याच्यामुळे बुध मंगळ युतीमुळे बोलणं सडेतोड एकदम आणि पंक्च्युअलिटी हे सिंह राशीचे गुण सगळे होते. पंक्च्युअलिटी, वेळेवर राहणं, हे सगळं टापटीप राहणं. सिंहवाल्यांना सफेद कपडे आवडतात, तर सगळं टापटीप आणि सगळं बुधमंगळामुळे सडेतोड बोलणं वगैरे हे सगळं राजकारणाची जे काही आहे ते सगळं होतं. शनी हा राहू केतूच्या केंद्रामध्ये पण आहे. नवमोश कुंडलीचा जो दशमेश आहे शनी नवमोश कुंडलीचा, तो मूळ नक्षत्रात. हा जो दशमेश शनी आहे तो मूळ नक्षत्रामध्ये, पण ह्याच्यामध्ये गुरु बिघडलेला आहे. गुरु हा मंगळ, प्लुटो, शनीने गुरु पूर्ण बिघडलेला आहे. आता जर तुम्ही गोचर बघितलं, हे झालं. आता ह्याच्यामध्ये काय विचारायचं तर विचारा, मग मी गोचर घेते कालचं 28 तारखेचं जे आहे. नातेसंबंध नातेसंबंध शनी आहे मूळ नक्षत्रात, तर नातेसंबंध खराब असणार, तुटतील. मूळ नक्षत्र हे निवृत्ती देवता आहे, त्यामुळे नातेसंबंध तुटतात. नवमांश कुंडलीमध्ये चतुर्थेश चंद्र जो आहे तो अष्टमात निचेच झालेला आहे. मग वाहन सौख्याचा पासून नुकसान असं म्हणता येईल, किंवा जो काही अपघाताचा संबंध इथे कुठे लागू शकतो का या चंद्रकेतू संदर्भात? युती आयुष्य योग कमी करेल. इथे अष्टमात गेलेला आहे, तर इथे आयुष्य त्याने कमी केलं. चंद्रकेतू युक्त जो मूळचा चंद्र आहे तो इथे केतुयुक्त झालेला आहे, नीचेचा आहे, तर आईसाठी त्रासदायक आहे. इथे बघा ना तुम्ही, आईसाठी इथे त्रासदायक आहे. चतुर्थेश शनी जो आहे तो मूळ नक्षत्रात आहे, चतुर्थेश. आणि चंद्र जो आहे तो वडील लवकर गेले असतील यांचे, आई एकटी पडणार, कारण चंद्राच्या पुढे केतू आहे, चंद्राच्या पुढे ग्रहण आहे, चंद्रावर शनीची दृष्टी आहे. आईचं आयुष्य भरपूर होतं, पण आई एकटी पडणार कारण आईच्या आधी वडील गेलेले आहेत. त्याच्यामुळे हे मला माहिती आहे, पण सांगते. नाही, आई आहे का, वडील नाही आहेत. हा बरोबर. मग आईचं आयुष्य भरपूर आहे कारण शनीची दृष्टी चंद्रावर आहे, पण ती एकटी पडणार का, तर वडील आधी गेलेले आहेत. त्याच्यामुळे चंद्र कोण आहे, दशमेश आहे. दशमेश चंद्र केतुयुक्त आहे आणि नवमोशामध्ये पण तो केतुयुक्त अष्टमात गेलेला आहे दशमेश. आणि रवी रवी हा बुध आश्लेषामधला आहे, बुध हर्षल आश्लेषामध्ये, हा पुष्यमधला आहे. रवी हा चांगला आहे, रवी पुष्यमधला. पण आश्लेषा दशमामध्ये पडल्यामुळे इथे नक्षत्र आश्लेषा पडलंय, त्याच्यामुळे त्रासदायक झालाय. आणि त्याच्याबरोबर सिंह राशी, जशी कर्क रास आपण आईसाठी बघतो तशी सिंह राशी वडिलांसाठी आहे. तर इथे मघा पडलाय, तर वडिलांना हार्ट अटॅक आलेला असू शकतो, कारण मंगळ मघामध्ये आहे. तर वडिलांसाठी हार्ट अटॅक येणं मघा नक्षत्राचं काम आहे.
तर इथे वडील आधी गेलेले आहेत आणि आई एकटी पडलेली आहे. तर हे आयुष्यमान योग आहे. हा योग आपण पंचांग जिथे पाहतो ना हा तिथे योग मध्ये आयुष्यमान असं आहे. हा तो योग चांगला आहे. म्हणून आयुष्यमान आहे म्हणून आयुष्य भरपूर आहे असं नाही आहे. कारण आयुष्य व्हायला बघा कुठले काय काय ग्रह बिघडले आहेत. लग्नेश बिघडला, रवी चांगला आहे, रवी स्थानबली आहे. अष्टमेश जो आहे तो पण शुक्रच आहे, तो बिघडला. आता आयुष्य कसं काढायचं? मध्यायु आहे हा. कारण चंद्र बिघडल्यामुळे शनी मूळ नक्षत्रात आहे, त्याच्यामुळे आयुष्य योग कसा झाला यांचा? चंद्र पूर्ण बिघडलाय, त्याच्यामुळे मध्यायु झालाय. पण लग्नेश सिंह राशीत आहे, हा अग्नितत्वाच्या राशीत आहे, पण तो अग्नितत्व म्हणून त्याला थोडस बळ मिळेल, पण बिघडलेला शुक्र आहे हा. कारण इथे पण आणि नवमांशात पण दोन्हीकडे ऍक्सिडेंटल आहे हा. लग्नेशच शुक्र मंगळाबरोबर प्लुटो बरोबर आहे. मी तुम्हाला गोचर पहिलं देते आणि त्याच्यानंतर मग तुम्ही विचारा. आता गोचर मध्ये बघा दशा कुठली लागली होती यांना. पहिली दशा बघायची बुधाची आ बुधाची बुधाची दशा. बुधामध्ये काय होतं? गुरु गुरु मध्ये गुरु. गुरुमध्ये गुरुची उभी दशा. गुरु आता अंतर्दशा. बघा दशा बुधाची, बुधामध्ये गुरुमध्ये गुरु. आता बुधामध्ये गुरुमध्ये गुरु दोन्ही स्तंभी आहेत. बुध आणि गुरु हे दोन्ही स्तंभी आहेत, हे एक कारण आहे. आणि गुरुची अंतर्दशा, गुरुची विदशा आहे बरोबर. आता हे कसं लावायचं? आता हे दशेचं जे आहे ते कसं लावायचं? तर गुरुच्या ज्या राशी आहेत, गुरुच्या 2 राशी आहेत. गुरु आहे, गुरुची अंतर्दशा आहे. गुरुच्या 2 राशी आहेत, नऊ धनु आणि मीन, या 2 गुरुच्या राशी आहेत. गोचर कुठे लागलाय? गुरुच्या राशीला लागलेलं आहे. एक मीनला लागलेलं आहे शनीचं, आणि शनी मूळ नक्षत्र, मेन म्हणजे मूळ नक्षत्राला गोचर लागलेलं आहे. गुरुच्या दशेमध्ये, गुरुच्या विदशेत, गुरुच्या अंतर्दशेमध्ये मूळ नक्षत्राला गोचर लागलेलं आहे आणि केतूला गोचर एक लागलेलं आहे शनीचं. आणि बुध जो आहे तो स्तंभी आहे, तो बुध आश्लेषामधलाच आहे. तर इथे आणि हा बुधाची दशा यांना चांगली जाणार नाही, कारण बुध हा मंगळाबरोबर आहे आणि बुध हा हर्षला बरोबर आहे. आणि बुध जो आहे तो आश्लेषामध्ये आहे, म्हणजे चंद्राची बुध ज्या राशीमध्ये आहे त्याचं अधिपत्य तो पहिलं करणार. तर ह्या चंद्रावरून परत राहू चाललाय. बुधाच्या दशेमध्ये चंद्रावरून राहू जाणं. दुसरं चतुर्थेश आहे. चतुर्थेश शनी जो आहे तो मूळ नक्षत्रात आहे. आता तुम्ही कालचं जर गोचर तुम्ही बघितलं तर राहू केतू किती अंशावरती आहेत आता? 16. शुक्र किती अंशाचा आहे? 16. म्हणजे बरोबर एक्झॅक्ट लग्नेशावरनं केतू चाललाय. केतू जात होता म्हणजे गेला, म्हणजे बरोबर लग्नेशावरनं केतू जाणं 16 अंशावर. हे एक पहिली ठिंगी बरोबर नाहीये. हे गोचर पहिलं बरोबर नाही लागलं. बरं आता सगळे ग्रह कुठे आहेत जास्त? चतुर्थात आहेत. चतुर्थात हा मकरेमध्ये, हो ना. बरोबर. मकरेत. हा मकरेत आहे. मंगळ किती अंशाचा होता? 9. प्लुटो किती अंशाचा आहे? 9. बरोबर मंगळ हा प्लुटोला बघत होता 9 अंशाच्या. हो. बरं मूळच्या, मंगळ हो. आणि प्लुटोची काल एकदम डॉट कंजंक्शन होतं की नाही 28 तारखेला? किती हो, 28 तारखेला डॉट 9 कंजंक्शन आणि आहे 9. मंगळ हो. प्लुटोचं. आणि मूळ कुंडलीमध्ये मंगळ प्लुटो आहे. मंगळ प्लुटोची डॉट कंजंक्शन आहे. त्या दिवशी यांनी जायलाच नाही पाहिजे होतं बाहेर, अजिबात जायला. जर मंगळ पुढे सरकला असताना प्लुटोवरचा, आता मंगळ पुढे पुढे जाईल ना अंशातनं, तर त्यांना काही झालं नसतं. पण मंगळ प्लुटो मुळात मकरेत मंगळ असताना जायलाच नाही पाहिजे होतं, कारण आता मंगळ प्लुटो युती, शनी नेपच्यून युती झालेली आहे. तर मंगळ आणि प्लुटोची युती, मूळ कुंडलीमध्ये मंगळ प्लुटो युती आहे. मंगळाची दृष्टी बरोबर इथे मघा नक्षत्राला लागलेली आहे. या सगळ्या लग्नेशाला पण लागली आहे आणि प्लुटोला पण लागलाय मंगळाची, म्हणजे मघा नक्षत्राला. एकतर मूळ नक्षत्राला गोचर लागलं, मघाला गोचर लागलं, बरोबर.
चतुर्थात सर्व ग्रह, बुध रवी शुक्र सगळे चतुर्थात, मंगळाची दृष्टी, मंगळावर प्लुटो, आणि नेमका लग्नेश कुठून फिरतोय ते बघायचं. तर लग्नेश बरोबर शुक्र इकडे होता आणि त्याच्यावरनं मंगळ आणि प्लुटोचं लग्नेश जोसा फिरतोय ना, लग्नेश चतुर्थात होता आणि त्याच्यावरनं परत मंगळ प्लुटो सगळे लग्नेशावरनं जात होते. मंगळ 9 अंशाचा, बरोबर 9 अंशाच्या प्लुटोला मंगळ बघतोय. म्हणजे मंगळ प्लुटो डॉट युती, मूळ कुंडलीमध्ये मंगळ प्लुटो डॉट युती मघा नक्षत्रामध्ये. आणि जो अष्टमेश आहे बुध, जो चंद्रकुंडलीचा अष्टमेश आहे, नवमोश मूळ कुंडलीचा अष्टमेश शुक्र तो बिघडलेला आहे, म्हणजे पूर्ण ऍक्सिडेंटल आहे. आणि चंद्र हर्षल जो आहे तो अष्टमातनं जात होता. लग्नेश शुक्राचं गोचर जे आहे, लग्नेश शुक्र जो गोचर आहे ते बरोबर मंगळ प्लुटो वरून जात होतो अष्टमातून, चतुर्थातून लग्नेश. हा, आणि त्याच्यामुळे मघा नक्षत्र दृष्टी, मूळ नक्षत्रावर दृष्टी, या सगळ्या नक्षत्र आश्लेषावर दृष्टी, एकही ग्रहावरती दृष्टी नाहीये असं नाहीये. चंद्रावरून राहू चाललाय आणि मी नेहमी सांगते, जेव्हा केतूवरनं शनी जातो, शनीवरनं केतू जातो, शनीवरनं राहू जातो, राहूवरनं शनी जातो, त्यावेळेला मृत्यू येतो. तर जेव्हा आता केतूवरनं बरोबर शनी चाललाय, त्याच्यामुळे केतूवरनं शनी जाणं ही मॅडम हे परत मॅडम सांगा. शुक्रावरून पण केतू चाललाय ना, शुक्रावरून पण केतू ते तर चाललाय सांगितलं अग्निवशात. ना, डॉट कंजंक्शन शुक्रावरनं, लग्नेशावरनच केतू चाललाय ना, डॉट 16 अंशाचा. असं पण नाही एक अंश पुढे मागे नाहीये. राहू आता राहू केतू 16 अंशाचे आहेत आणि बरोबर लग्नेशावरनं शुक्रावरनं बरोबर केतू चाललेला आहे. बरं, कुठल्या नक्षत्रावरती गोचर लागलेलं नाहीये, सगळीकडे गोचर लागलेलं आहे, सगळीकडे. म्हणजे शनीवर लागलाय, चंद्रावर लागलाय, केतूवर लागलाय, आश्लेषावर लागलाय, मघावर लागलाय आणि राहूवर लागलाय. सगळीकडे गोचर लागलाय. आणि मेन म्हणजे गुरु. आता गुरु बघितला आपण तर गुरुची अंतर्दशा आहे, गुरुची विदशा आहे. गुरु जो आहे तो आता किती अंशाचा आहे? 23. आणि जो मूळचं लग्न जे आहे ते किती अंशाचं आहे? 22. 23. 23 अंशाचा आहे मॅडम. बरोबर गुरु आणि गुरु 23 च. 23 अंशाला, अंतर्दशानाथ स्वामी, विदशा स्वामी लग्नेशाला बरोबर दृष्टीने बघतोय. गुरु या गुरुशी बरोबर अंशात्मक त्रिकोण योग झालेला आहे या गुरुचा. पण गुरुच्या राशी दोन्ही बिघडलेल्या आहेत. त्याच्यामुळे मूळ नक्षत्र आणि केतू आणि मूळ म्हणजे नवमोश कुंडली, एकतर तुळ लग्नाला गुरु चांगला नाही, तुळेचा गुरु पण चांगला नाही, आणि त्यावरती आणि गुरु नवमोश कुंडलीमध्ये पूर्ण बिघडलेला आहे. गुरु स्तंभी आहे, बुध स्तंभी आहे आणि गुरु अष्टमेश स्तंभी आहे. चंद्रकुंडलीचा अष्टमेश शनी बुध स्तंभी आहे. आणि त्याच्यामुळे गुरु बिघडल्यामुळे आणि गुरुला बरोबर अंशात्मक जेव्हा लग्न बिंदूवरती गुरु आला त्यावेळेला पण ही घटना घडलेली आहे. म्हणजे हे सगळीकडनं जर बघितलं तर बरोबर गोचर लागलेलं आहे. केतूवरून शनी जाणं चांगलं नाही. मंगळ प्लुटो मघा नक्षत्रात, अग्नीचं नक्षत्र आहे, त्याच्यामुळे प्लुटो पण स्फोटक आहे. प्लुटो हे सामुदायिक घटना पण घडवतं. जर आता हे सामुदायिकच झालेलं आहे पूर्ण. अग्नीच्या राशीत, अग्नी म्हणजे आग भडकणं, आगीचा संबंध आला इकडे, म्हणजे अग्नीशी संबंध आला. शरीर पूर्ण त्रासदायक, म्हणजे शरीर पूर्ण भस्म झालं. कारण का? लग्नेश कोण आहे? शुक्र. हा जलतत्वाचा ग्रह अग्नितत्वाच्या राशीत, तो पण अग्नितत्वाच्या ग्रहाबरोबर, स्फोटक मंगळाबरोबर. हे कसं काय चांगलं आहे? आणि मॅडम इथं मंगळ 2 डबल मार्केश पण आहे. डबल आता वृत्ती मार्केश समयी आपण बघतोय. मार्केश म्हणून पण त्याचा हा, विचार करता विचार येईल करता येईल. दृष्टीने. हा. डबल मार्केश आहे आणि तो मंगळाबरोबर आहे. कोण कोणाबरोबर बसलाय, कुठल्या राशीत बसलाय, कुठल्या तत्वात बसलाय, आणि मघा नक्षत्राच्या ह्याच्यावर शुक्र पूर्ण होरपळलाय. म्हणजे जलतत्वचा शुक्र पूर्ण बिघडलाय आणि तो लग्नेश आहे आणि अष्टमेश आहे. म्हणजे इथे तुम्ही म्हणाल हा घातपात होता का? तर घातपात बिलकुल नाहीये, ही पूर्ण ऍक्सिडेंटल कुंडली आहे.
मृत्यू फार बेकार आला यांना. हा खराब आला ना, कारण अष्टमेश आहे तो. काय स्फोटक होय, सगळं शरीर होतच जळलंच आहे. ना, काय मग उरलंच नाही ना काय. कारण मॅडम मगाशी मॅडम तुम्ही चलित केतू कुंडली वर्ण एकदा दाखवा. शनी 2-4 गोष्टी सांगितल्या ना, त्या पुन्हा सांगा की. बघा, शनीवरून राहू जाणं, राहूवरून शनी जाणं, केतूवरून शनी जाणं, शनीवरून केतू जाणं, आणि रवीवरून राहू जाणं, चंद्रावरून राहू जाणं, हे सगळं मृत्यूसाठी कारणीभूत होतं. राहू चंद्रावरून राहू पण का? चंद्रावरून केतू जाणं, चंद्रावरून राहू जाणं त्रासदायक आहे. आता ह्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रावरून राहू चाललाय, केतूवरून शनी चाललाय. ओके. इथे चंद्र मॅडम बिघडल्यामुळे चलित कुंडली एकदा दाखवा. चंद्र बिघडल्यामुळे मध्यायु झालेलं आहे. म्हणजे आयुष्यमानचं आयुष्य काढायचं असेल तर लग्नेश पहिला, रवी, नंतर चंद्र, शनी, अष्टमेश, अष्टम स्थान बलवान पाहिजे तर आयुर्दाय चांगलं असतं. तर इथे बघा, बुध मंगळ हर्षल युती झालेली आहे. शुक्र प्लुटो युक्त आहे, आणि जर ही पण युती काम करणार, ही पण करणार. हे फक्त तुम्हाला युती इथे दिसत तिकडे बघायला जमत नसेल तर इथे बघा. चलित कुंडलीमध्ये युती कधी होते, केंद्र योग कधी होतो, तेवढंच फक्त बघायचं. बाकी बघायचं हेच फक्त. इथे तुम्हाला 26 अंशाचा बुध आहे, मंगळ 7 अंशाचा आहे. जर इथूनच कळत असेल तर ठीक आहे, बुध मंगळ हर्षल युती आहे. तर ही मंगळ हर्षल हे सगळं अष्टमेश आहे, चंद्रकुंडलीचा अष्टमेश आहे तो खराब आहे. तर त्यांचा हवाई काय हॅलो, त्यांचा हवाई जहाज मधून झाला ना अपघात, तर हवाई जहाजचा काय लिंक लागेल? लग्न, वायुतत्वाचं लग्न. ओके. शनी वायुतत्वाचा पण वधताऱ्यात ना मॅडम? शनी वायुतत्वाचा ग्रह, मूळ नक्षत्र. आता वधताऱ्याची नक्षत्र कुठली आहे तर शुक्राची आहे. तर शुक्र इथे, शुक्र पण वधताऱ्याची नक्षत्र. बरं, त्या दिवशी जर बघितलं तुम्ही तर कुठला ग्रह वधमधून जात होता काय ते पण बघा. केतू 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 पूर्व फाल्गुनी मधून आहे. बरोबर. मग केतू जर पूर्व फाल्गुनी मध्ये जातोय तर तो वधमधून जात होता, मग तो त्रासदायक आहे. मग तो एक चरणामध्ये 2 महिने 2 दिवस असतो, एका चरणामध्ये. पूर्व फाल्गुनीमध्ये केतू चाललाय, मग केतू इथे जाणं त्रासदायक आहे. पण तो केतू राहणार, कारण 4 चरण आहेत ना. पूर्व फाल्गुनीचं पहिलं चरण, दुसरं, असे 4 चरण. म्हणजे बरेच राहणार. म्हणजे 2, 4, 5, 6, 7, 8 महिने राहणार. 8.5 महिने इथे डिसेंबर पर्यंत आहे ना. हम्म. हा पण हर्षल पण पहिल्याच चरणात आहे असं. कृतिकामधून हर्षल जात होता, आणि आता त्यांना 64वा नवमांश लागणार होता ना, म्हणजे त्याच्यात जस्ट 22 अंशाचं लग्न आहे ना. 64वा नवमांश लागणार होता, चंद्र त्यात ते येणार कशाला होता. रेघा मारतायत नीता मॅडम, तुम्ही दिवेकर? तुमचं इथे वृषभ राशी मधनं ग्रह जातोय का कुठला? आता चंद्र होता, चंद्र तर नेहमीच जातो. चंद्र हर्षल तर 22 अंशाचा जाताना 64. हर्षल पण आहे ना. हर्षल पण आपण कुठल्या 64व्या नवमांशात नाही जात आहे. चंद्र आता नाही. जाणार होता. बरं आहे तो. चंद्र गेला असता 22 अंशाचा. कमी. मॅडम हे कसं बघायचं माहित नाही, 64वा नवमांश. लग्नाच्या डिग्रीवरून जर अष्टमातनं ग्रह जात असेल त्याच डिग्रीला, तर तो 64वा नवमांश होतो, जो नवमांश कुंडलीचं चतुर्थ स्थान होतं. 64वा नवमांश कुठे येतो? नवमांश कुंडलीचं चतुर्थ स्थान येतं. मॅडम गेल्या वेळा तुम्ही सांगितलं होतं ना, भाग्यस्थानामध्ये चंद्र असेल तर कीर्ती वगैरे. यांच्या बाबतीत पंचमते. सरकत नाहीये कुंडली आता. मॅम द्रेसकान बघायचा असतो का? बघा ना, द्रेशकान पण 22वा 22वा द्रेशकान मला वाटतं शनी आहे.
शनी आहे शनी. आणि शनी तर बिघडलेला शनी आहे. मूळ नक्षत्रातलं आहे. म्हणजे गोचर सगळ्या ह्याला लागलाय ना, गोचर एकही असं सुटलेलं नाहीये. पण हे मघा, आश्लेषा हे सगळे मूळ यांना सगळं गोचर लागलेलं आहे मंगळाचं आणि शनीचं. त्याच्यामुळे त्रासदायक झालं सगळं. नमस्ते मॅडम, एक क्वेश्चन आहे. हा कालचा जो इयर ऍक्सिडेंट झाला त्यामध्ये अजित पवारांच्या कुंडलीमध्ये जरी ऍक्सिडेंटला योग असला तर हा. बाकीचे पण 1-4 जण वारलेत, मग त्यांच्या ह्याच्यामध्ये पण हा असेल तसेच असणार नक्की 100%. अशा मी कुंडल्या चेक केलेल्या आहेत. जेव्हा नदीमध्ये ते मागे बस कोसळली होती ना, त्यांच्या कुंडल्या मला 5 मिळालेल्या, 5 जणांच्या. तर त्या 5 जणांच्या मध्ये पण तेच योग आले होते. तर असं योग त्यांच्याही कुंडलीमध्ये 100% असणार, तेव्हाच घटना घडणार. आणि तो संबंध सगळा प्लुटोशी येतो. ही मंगळ प्लुटो युती चांगली नाहीच आहे, डॉट युती. बरेच वर्षापूर्वी घेतली होती मॅडम ती कुंडली. अष्टमात पण प्लेटो हा हो घेतली हा होती. नॉर्थ मध्ये झाला होता ऍक्सिडेंट. हा नाही, नॉर्थ मध्ये कुठेतरी महाडमध्ये बस पडलेली ते ना. महाडमध्ये बस पडली ना ती. हा महाड मध्ये. हा हम्म. मला आधी वाटलं होतं. ओके. मॅडम यांच्या मुलांबद्दल काय आहे? मुलांबद्दल तेवढं हे नाहीये बघा. गुरु स्तंभी आहे आणि गुरु खराब आहे. मुलांमध्ये तेवढी कॅपॅसिटी नाहीये पुढे चालवण्याची. नाही, दोन्ही मुलं एवढे नाहीत त्याची कामाची नाही आहेत. बरोबर, मला काय माहिती नाही, पण मी आता आपलं सांगते तुम्हाला. मला काही त्यांच्यातलं माहिती नाहीये राजकारणातलं तिथे. पण बायको राजकारणी आहे, मुलं नाही तेवढी. हा बायको आहे त्याची राजकारणी. हा 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 बायको करेल. शुक्र मघामधला आहे, शुक्र मग सिंह राशीतला आहे ना, बायको करेल, चालवेल. ती उभी पण राहू शकते. उद्या तिला उभं केलं तर ती उभी पण राहू शकते राजकारणात. पण मुलं नाही करणार. मुलं गुरुस्तंभी आहे आणि गुरु खराब आहे. मुलांकडे तेवढी कॅपॅसिटी नाहीये. बायको खासदार आहेच ना आता. खासदार आहे ना, मग हो. असणार ती, नक्कीच असणार. शुक्र सिंहेच आहे, तिला आवड पण असेल. त्रिशांश कुंडलीमध्ये राहू केतू दशमात आहेत. ही मध्ये कसं आलंय मला खालीच करता येत नाहीये. मॅडम, हा त्यांच्या मिसेसना आता हा अजित पवारांच्या जागेवरती उभं करायचं का असं चालू आहे सध्या, तर त्या होऊ शकतात का? नक्की होऊ शकते. मी हे आधीच सांगितलंय. सिंहेचा शुक्र आहे, नक्की होऊ शकतं 100%. कारण सप्तमेशच मंगळ सिंह राशीत आहे, मघामध्ये बलवान आहे. त्याच्यामुळे बायको एकदम बलवान आहे. कारण सप्तमेश जो आहे तो मंगळच शुक्र सिंहच्या राशीत आहे. शुक्र पण सिंह राशीत. त्याच्यामुळे ती नक्की उभी राहू शकते आणि ती आहे धडाडीची आहे. गुरुची दृष्टी. काकाशी जे नातं होतं हा त्यांचं काकाची. काका हा हा ते काय झालं? त्याच्यावर काय प्रकाश टाकाल? कारण राहू आहे काकाच्या स्थानामध्ये. बरं, शनीची दृष्टी आहे तिकडे मूळ नक्षत्रातल्या, त्याच्यामुळे त्यांचं वाकडं पण झालं असेल. राहू इथे काका आहे, काकाचं स्थान आहे. मॅडम, प्लेन जे बरेच आता इन्सिडेंट्स येतात. आता काल रात्रीचा म्हणजे आपल्याकडली रात्र असेल, कोलंबियाला साऊथ अमेरिकेत 15 खासदारांचं प्लेन क्रॅश झालं. तिथे पण ते सगळे मृत्यू पावले. पण हे खासदार वगैरे राजकारणीच का झाले? कारण आता मंगळ सिंह राशीचा संबंध आला. बरोबर. कारण पण का सिंह मंगळाची राशी. दृष्टी सिंह राशीवरती आहे. आता मघावाल्यांना त्रास आहे. आणि आता केतू पण तिथंच आहे ना गोचर. हा आता केतू पण तिकडेच आहे. तर आता मघावाल्यांना, मूळवाल्यांना, हे सगळ्या नक्षत्रांना तुम्ही बघा पत्रिका आवर्जून सगळ्यांच्या ह्याच नक्षत्रांना प्रॉब्लेम आहे. बाकी कोणालाही प्रॉब्लेम नाही. नेमकी दशा पण तशीच यायला, ह्यांची पण बघा तशीच दशा आली की नाही, दशा पण लागू पडली की नाही. मॅडम, हा घातपात नाहीये, ऍक्सिडेंटच आहे. हो ऍक्सिडेंटच आहे, प्रश्नच नाहीये. लोक बोलतात घातपात आहे, पण घातपात नाहीये. नाही तसं काय घातपात वगैरे काही नाहीये. ऍक्सिडेंट, पूर्ण ऍक्सिडेंटल कुंडली आहे. ह्याच्या आधी पण त्यांचा 2014ला ऍक्सिडेंट होता वाचलेला आहे हेलिकॉप्टरचा. तर तेव्हा पण त्रासदायक झालेला. तेव्हा 2014ला इथे शनी होता, तुळेमध्ये शनी होता 2014ला. आणि त्याची दृष्टी इथे दशमावर होती, बुध अर्चलावर, आश्लेषावर.
आणि मूळ नक्षत्रावर दृष्टी होती, तेव्हाही त्यांना ऍक्सिडेंट मधून ते वाचले होते फ्लाईटच्या. तर ते इथे मूळ नक्षत्रावर दृष्टी, आश्लेषावर दृष्टी होती. वारसा हक्काने संपत्ती जतन होईल का? वारसा हक्काने संपत्ती म्हणजे म्हणजे आता पुण्याई खूप करून ठेवलेली आहे ना त्यांनी, हा ती टिकेल का पुढच्या पिढीसाठी? हो, वारसा टिकेल. मिळेल का पुढच्या? हा टिकेल टिकेल टिकेल. मॅडम एक विचारू? हम्म. आता हे म्हणजे आता ह्या तुम्ही म्हणाला आणखीन 4-5 लोक होते, त्यांचे पण हे कॉम्बिनेशन असू शकतं ऍक्सिडेंटल. पण जेव्हा हे टायटॅनिक सारखं वगैरे असतं, तेव्हा एखाद्या माणसाच्या स्ट्रॉंग ह्यांनी सगळे ओढले गेले असं होऊ शकतं का? होऊ शकतं. म्हणजे असे काही असतात का योग असं विचारते. म्हणजे प्लुटो मॅडम एक विचारू काय का? असतं, एकाच एक तत्वाचे जेव्हा लोक एकत्र येतात ना, आता आपण बघा, आपला आणि आपला संबंध कधी एकमेकाशी येतो, एकाच तत्वामध्ये जेव्हा लोक असतात, एकत्र येतो, तेव्हा त्या तत्वानुसार आपण एकत्र येतो. मग त्या तत्वानुसार ते जोडले जातात. तिकडे प्रत्येक तत्व असतं, त्या तत्वानुसारच जोडले जातात, एकमेकाशी संबंध येतो. तर हे जे पंचमहाभूत आहे, आकाश तत्व वगैरे सगळं, त्या तत्वानुसार जर आपल्या घरामध्ये पण बघा, तत्वानीच जोडले गेलेलो आहे. तर त्या पद्धतीने ती एकत्र जेव्हा येतात तशी जोडणं होतं ते. आणि तसंच संबंध तिथे फ्लाईटमध्ये पण एकत्र तिथे आले असतील ते, आणि तसा इन्सिडेंट झाला. तर त्यांच्या कुंडलीमध्ये पण बघा, मूळ नक्षत्र हे नक्कीच असणार 100%. कृतिका पण आगीशी संबंध आहे. कृतिकाचा संबंध पूर्ण आगीशी आहे. तर कृतिकामध्ये पण असू शकतं. आता कृतिकावर पण दृष्टी आहे. तर बाकी जर नक्षत्र एवढे प्रॉब्लेम नाही करणार, पण हे नक्षत्राला तुम्हाला त्रासदायक आहे. झाले 9-10, 9:15 झाले. हर्षल पण आहे ना कृतिकामध्ये आता? तो गोचरेचा जातोय, पण तिथे ग्रह नाहीये, त्यांच्या कुंडलीमध्ये ग्रह नाहीये. तो जातोय तो ठीक आहे, कृतिकेतनं चाललाय अष्टमातनं. मॅडम एकच विचारू का? एक विचारू का? हा आता गोचर शनीचा मूळच्या शनीशी केंद्रयोग होतोय, त्याच्यामुळे पण अंशात्मक केंद्र, मग त्याच्यामुळे पण त्रास झाला असेल का? गोचर दृष्टी हा अधिष्ठित हा केंद्रयोग आहे. हा हा गोचर शनीचा मूळ शनीशी केंद्र योग आहे. हो, अंशात्मक आहे आणि तो सुद्धा, म्हणजे अंशात्मक दृष्टी केंद्र, पण हो आहे हो. आणि हा आहे, होईल. शनीशी केंद्रयोग केलाय आहे ना, होतो ना. मंगळाचा पण केंद्रयोग त्रासदायक. हा हा मग त्याच्यामुळे पण त्रासदायक झालं असेल ना, म्हणजे हो, बरोबर ऍक्सिडेंटल किंवा असं. बरोबर, होईल. ठीक आहे. हा, थँक्यू मॅम. थँक्यू. मंगळवारी आहे ना थँक्यू आपला मॅम. क्लास? मंगळवारी क्लास थँक्यू. आहे 3 तारखेला. तर कोणाला अटेंड करायचं असेल तर त्यांनी या.